माझ्या नादी लागण्याचा काय विषय. त्यामुळे असं काही तर चुकीचं बोलणं हे काही उचित होणार नाही. मी परवापासून तुम्हालाही माहिती आहे की निकाल लागले निवडणुकीचे, सगळ्या उमेदवारांना भेटणं, ज्या पराभूत झाले त्यांना भेटणं, दक्षिण भारतातली सगळ्यात मोठी यात्रा आहे माळेगाव, तिथं कार्यक्रमात राहणं. मी त्या कार्यक्रमामध्ये व्यस्त आहे. मला या गोष्टीची सुतारामही माहिती नाही. बरं, माध्यमांशी बोलताना त्यांनी असं सांगितलेलं आहे की हे माझं तिसरं अपहरण आहे. याच्या ते सोडून द्या आता, बाकी काय बोलते त्याला मी काही उत्तर द्यायला हे नाहीये. माझा या गोष्टीची काही संबंध नाही. या प्रकरणाचा म्हणजे तपास निष्पक्ष व्हावा अशी मागणी आहे. मी स्वतः SP ला सांगितलं की तपास करा म्हणून, कारण त्याच्या मुलाने मला विनंती केली. दिग्विजय नाव आहे त्याच्या मुलाचं. त्यांनी फोन केला मला आणि मी स्वतः पोलीस अधीक्षकांना सांगितलं की आपण या प्रकरणाची चौकशी करा. माझ्यावर वारंवार अपहरण हमले ते सोडून द्या, या गोष्टीला मला फार महत्त्व द्यायचं. मागील 1 वर्षापासून प्रताप चिखलीकर, मोहन हंबर्डे यांच्याकडून माझं 2 करोड रुपये येणं होतं. मी वारंवार विनंती केली, ते मला त्रास देत होते, मानसिक आणि राजकीय सुद्धा. 1 वर्षापासून राजकीय त्रास द्यायला सुरू केलं. मग मी देवेंद्र फडणवीस साहेबाकडे निवेदन दिलं की माझ्या जीवाला धोका आहे, हे धमकी देतात, जीव मारण्याची धमकी देतो, तुला राजकारणातून संपवितो, बर्बाद करतो, अशा प्रकारची भाषा प्रताप चिखलीकरची होती आणि त्याला सपोर्ट मोहन हंबर्डेचा होता. परंतु मागच्या 4-5 दिवसापासून यांनी मला मारण्याचं षडयंत्र रचलं होतं. मी आज सकाळी घरून निघाल्या IG साहेबाला भेटायला जाणारच होतो, परंतु अचानक मध्यंतरी तलाठी साहेबाचा फोन आल्यामुळं मी गाडी टर्न केली आणि माझा हे पाठलाग सकाळपासूनच करत असल्याचं यांनी गाडीत बसल्यावर या आरोपींनी सांगितलं. ज्यावेळेस त्यांनी मला पकडण्याचं काम केलं, गाडीतून उतरू दिलं नाही, लगेच माझ्या तोंड झाकलं त्यांनी आणि जबरदस्तीनं 6 जण ओढत होते, गाडीत दाबण्याचा प्रयत्न करत होते. झटापटीमध्ये त्यांनी मला डोक्यात पाठीमागून मार दिला. मार दिल्यावर मी खाली मान केल्या त्यांनी मागच्या मधल्या सीटवर मला गाडीत कोंडलं आणि त्या ठिकाणाहून ते डोक्याला रिव्हॉल्वर लावले आणि त्या ठिकाणाहून कुठं घेऊन गेले हे अद्याप कळलं नाही.